नॉट टेकन अप टुडे अशा पद्धतीचा रिमार्क देण्यात आलेला आहे। गेल्या वर्षभरामध्ये बघू शकता एकही हिअरिंग झालेली नाही। मित्रांनो, आपल्याला एक विनंती करतो आहे, आपला मोठा भाऊ लहान भाऊ समजून ऐकून घ्या। फक्त आपण ही पेसा केस यावर हिअरिंग कधी होईल हे कोणीही सांगू शकणार नाही। एकच विनंती करतोय की आपण दुसऱ्या परीक्षेची तयारी करू शकता। आता ज्या RRB म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डच्या परीक्षा आलेल्या आहेत, यामध्ये 11,000 पेक्षा जास्त वॅकन्सीज आहेत। या ठिकाणी आपण या परीक्षेची तयारी करू शकता आणि त्या परीक्षेमध्ये आपण आपले घवघवीत यश संपादन करू शकता। त्यामुळे आपण त्या परीक्षेची तयारी करावी अशी माझी एक आपल्याला विनंती आहे। नमस्कार मित्रांनो, सुप्रीम कोर्टामध्ये आज आपली पेसा केस ची हिअरिंग होणार होती। त्याबाबत 18 नंबरची केस होती। आज दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी ही केस लिस्टेड होती, परंतु आपण बघू शकता या ठिकाणी लिस्टिंग डेट्स मध्ये आपण पेसा संदर्भात जी केस आहे त्याबद्दल केस डिटेल सर्व माहिती बघूया। या ठिकाणी आपल्याला केस नंबर आपली 18 होती, 18 सप्टेंबर 2024 रोजी। आता पुढील तारीख दिलेली आहे 1 ऑक्टोबर 2024 पुढील तारीख असणार आहे। नॉट टेकन अप टुडे अशा पद्धतीचा रिमार्क देण्यात आलेला आहे। गेल्या वर्षभरामध्ये बघू शकता एकही हिअरिंग झालेली नाही। तर या बाबतीत आपण काय करावे, आता याबद्दल व्हिडिओ बनवणे देखील सोडून द्यावे लागणार आहे असे वाटत आहे। आपल्याकडे कुठलीही अपडेट येत नाहीये त्या बाबतीत, फक्त तारीख येत आहे, त्या तारखेला पुढील तारीख मिळत आहे। अशा पद्धतीने सुप्रीम कोर्ट आपल्या पेसा क्षेत्रातील आदिवासी बांधवांवर अन्याय करत आहे असे मला वाटते। आपल्याला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा। मित्रांनो, काही अपडेट आली तर आपल्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येत असतो, त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका।